ख्याल से अभी 10 साल के बाद संभाजीनगर महानगर पालिका का चुनाव होने वाले हैं। इस चुनाव में हम प्रभाग क्रमांक 7 से हम 3 उम्मीदवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजय दादा पवार के गढ़ की तरफ से हम खड़े हैं। इस प्रभाग में जो समस्या है, सबसे बड़ी समस्या यहाँ पे पानी की है। 10-12 दिन में एक ही बार और एक ही घंटे में 30 या 45 मिनट ही पानी लोगों को मिलता है। और रास्ते की समस्या और बहुत कुछ समस्याएं, खास करके समस्या यहाँ पे पानी की है। जब हमारी सरकार बनती है, हम अगर चुन के आते हैं, तो हमारे अजय दादा पवार ने आज जो जाहिरनामा जाहिर किया है, वो जाहिरनामा में ही लिखा है कि शहर वासियों को 24 घंटे हम पानी देंगे। हमारे जरिए अगर हमारी सरकार बनती है, अगर हमारा मेयर बनता है, अगर हमारे ज्यादा लोग चुन के आते हैं, तो हमारे 24 घंटे हम लोगों को पानी देंगे। लोगों की पानी की समस्या को हम दूर करेंगे। सर, ये 5 साल में बहुत से काम बाकी रह गए वार्डों के, तो जब आपकी अगर महापौर बन सकता है, तो आप उसके बाद क्या क्या काम करेंगे? देखिए, नौजवान बच्चे बेकार फिर रहे, तो उसके लिए आप क्या क्या नीति लाएंगे, बताइए। देखिए, 2019 से कारपोरेशन में मेंबर नहीं है। 2 साल कोरोना के गए, उसके बाद में ओबीसी आरक्षण 2-3 साल ओबीसी आरक्षण चला, वो 5 साल निकल गए। ऐसे 10 साल बाद अभी ये चुनाव होने वाले हैं। जो काम बाकी है, जो काम पेंडिंग है, हमारी सरकार बनती है, हमारे ज्यादा लोग आते हैं, हमारा मेयर बनता है, तो हम लोगों को, युवक को हम नौकरी हो, रोजगार हो, हम उनको बढ़ावा देंगे, उनकी शिक्षा को हम बढ़ावा देंगे। और सर, ये हैदराबाद ये अपने पास जो हो रहा है इलेक्शन प्रभाग का, तो इसके बारे में आप क्या बोलना चाहेंगे और आपको कैसा लगता है? देखिए, अभी 10 साल के बाद कारपोरेशन के चुनाव हो रहे हैं। लोगों में काफी खुशी है, काफी उत्साह है। हर किसी को लगता है कि मैं कारपोरेटर बनना चाहिए, लेकिन हर कोई नहीं बन सकता। जिसकी ताकत है, जिसको लोगों का प्यार मिलता है, जिसको लोगों को मतदान मिलता है, वही चुन के आता है और वही लोगों की सेवा करता है। आपका वोटर नंबर बताइए, आपकी निशानी। मेरा प्रभाग क्रमांक 7 अनुसूचित जाति घड़ी निशानी है मेरी। मेरा बटन नंबर 2 पे है। नमस्कार माझ्या प्रिय मित्र बंधू भगिनींनो, मी प्रभाग क्रमांक 7 मधली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक उमेदवार, सर्वसाधारण एक महिला आहे, सुशिक्षित उमेदवार आहे। अजितदादांनी मला ही जी संधी दिली आहे, ती माझ्यासाठी खूप बहुमोलाची आहे आणि मी ती संधी पूर्णपणे पार पडेल। माझ्या संधी मी पूर्णपणे चांगली करून दाखवेल। माझ्या विकासाची मी कामे करेल। मी जवळपास ह्या भागातल्या महिलांचं जाणून घेतलंय। 75% महिला पाण्याने जे प्रॉब्लेम आहेत, अजितदादांनी आजच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की पहिला प्रश्न पाण्याचा आहे, तो मी सोडवण्याचा प्रयत्न करेल। महिलेच्या संरक्षणाचे प्रश्न आहे, तो मी सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि सगळ्यांनी मला सहकार्य करावं। सुशिक्षित उमेदवार आहे म्हणून सगळ्यांचा रिस्पॉन्स पण छान येतोय। धन्यवाद। मी तुषार सुरायजाई, छत्रपती संभाजीनगर प्रभाग जो प्रभागात उभा आहे। आपल्या येथील सर्व एवढा प्रभागातला माझ्या कार्यालयाचं उद्घाटन आज होत आहे। पहिले माननीय सतीश चव्हाण यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे। त्याच्यानंतर अभिजित उपस्थित राहणार आहे। सबसे बड़ा मसला सर पानी का, तो इसको आप कैसा दूर करेंगे? पानी का मसला सबसे पहले 10 साल 12 कम से कम 10 दिन 12 दिन तो पानी आता है नलों को, तो इसका आप मसला कैसे दूर करेंगे? आपका अगर महापौर बनता है, काम करतो आहे। अजितदादांनी आम्हाला सांगितलं कुठलंही काम हे नियोजनबाह्य झालं पाहिजे। प्रत्येक कामाला एका वेळेची लिमिटेशन असलं पाहिजे, सीमित असलं पाहिजे। त्यामुळे आम्ही सगळ्यांना वचन देतो की एका वर्षाच्या सगळ्यांचे पूर्णपणे चालू करण्याचा प्रयत्न करू आणि अजितदादांच्या हस्ते त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या आदर्शाचं पूजन या ठिकाणी सन्मान्य मान्यवर या ठिकाणी करतील अशी विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बोधिसत्व भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आनंद वस्तू आगे बढ़ो, आनंद वस्तू आगे बढ़ो। सन्माननीय आमदार
रमेशजी वगैरे बसतील असून त्यांना विनंती करतो. पूजनीय भगवंत रत्नदेवजी थेरो यांचं श्रीभाऊजी चव्हाण यांचं स्वागत कांतरार दौलतदादा खरात करतील अशी त्यांना विनंती करतो. तसेच अभिजित भैया देशमुख यांचं स्वागत प्राध्यापक आनंद भाऊ खरात करतील अशी त्यांना विनंती करतो. व्हिडिओ शूटिंग वाले फोटो वाले तुम्हाला नंबर विनंती, तुम्ही मागे जो फोटो काढा प्लीज. हे आपली तर की उच्च शिक्षित उमेदवार आपल्याला सभागृहात पाठवावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिलेला आहे आणि आपल्याला मतदार राजा म्हणून संबोधलेलं आहे. तर तुम्ही त्या संधीचं सोनं करावं आणि बघा 15 तारखेला जेव्हा तुम्ही मतदान करायला जाणार आहे तेव्हा बटन क्रमांक 2 घड्याळाचं बटन दाबून 16 तारखेच्या विजयी रॅलीमध्ये जो मतदान करणार तोच त्या विजयी रॅलीमध्ये उमेदवारांच्या डोळ्यात डोळे घालून हार घेऊन पुढे येणार. हे अगदी मलाही माहिती आहे कारण मी 10 वर्ष नगरसेविका राहिलेली आहे. 2015 नंतर 2000 आम्ही तुमच्या ओटीत टाकल्या, तुम्हाला दत्तक दिलाय. आम्ही त्यांना कधी फोन करून विचारलं नाही तुम्ही कुठे आहात म्हणून. तुमच्या सेवेसाठी त्यांना कधी दाभाडे साहेब यांना विनंती की त्यांनी थोडक्यात आपलं मत व्यक्त करावं. उद्घाटन कार्यालयाला उपस्थित असलेले सर्व बंधू आणि माझे भगिनींनो आणि राष्ट्रवादीचे नेतेगण मित्रांनो, आपण सर्व या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आपण ही संधी सोडू नका आणि एवढीच उद्घाटन केलं आणि माझ्यावरची जबाबदारी संपली असं समजून चालणार नाही. आणि म्हणून या तिन्ही उमेदवाराला घड्याळीचं बटन दाबून त्यांना विजय करा अशी माझी हात जोडून तुम्हाला सर्वांची विनंती आहे. एवढं बोलून माझी मी सुटतो. जय भीम, जय महाराष्ट्र. पक्का होईल आणि 24 तास तुमच्या नळाला पाणी लागेल आणि तुम्ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादांच्या घड्याळीला अजितदादांच्या घड्याळीला मतदान करा, भरभरून मतदान करा, उमेदवाराला विजयी करा ही तुमच्याकडून अपेक्षा करतो, आशीर्वाद घेतो, थांबतो आणि जय भीम, जय महाराष्ट्र. प्रिय माझ्या मतदार बंधू भगिनींनो, आता मी माझा परिचय दिलाय पण व्यासपीठावर जे माझे आदरणीय नेते बसलेत त्यांना माझ्याविषयी 2 शब्द सांगते. माझं नाव सौ प्रियंका संदीप वाजगे, मी सिव्हिल इंजिनियर झालेली आहे. मला ह्यांनी जो विश्वास टाकलाय, माझ्यावरती विश्वास जो टाकलाय, जो अजितदादांनी पण टाकलाय की ही उमेदवार इथून आली पाहिजे किंवा मी माझ्या प्रकारे जसा प्रचार करते प्रभाग क्रमांक 7 मध्ये मी प्रत्येक घरात गेलेली आहे. प्रत्येक घरात जाऊन मी फक्त समस्या विचारलेल्या आहेत की लोकांपर्यंत त्यांच्या काय अडचणी आहेत, मी सगळ्यांच्या समस्या जाणून घेतले आणि त्यानुसार मी माझा प्रचार सुरू ठेवते. जो तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलाय तो मी पूर्ण करून दाखवेल. आणि हा मी हे आज ह्या सगळ्यांच्या समोर सांगतेय की महिलांचा रिस्पॉन्स खूप आहे. 75% महिलांचा प्रश्न होता की जो पाण्याची समस्या होती आणि जी आज विकासला मतदान करा आणि जे आम्ही तिन्ही उमेदवार सुशिक्षित आहोत या प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला सांगतेय. जो उमेदवार सुशिक्षित असतो तोच विकास करू शकतो आणि आम्ही हे तिघेही जण करून दाखवतो. एवढंच मला सांगायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 7 प्रभागात उभा आहे. आज जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला ती संधी दिली त्या संधीला आणि प्रभागामध्ये असलेले अजून 2 उमेदवार आनंद खरात आणि प्रियंकाताई फासगे आम्ही तिघही उच्च शिक्षित उमेदवार आहे आणि पक्षाने जे एक नवीन पॅनल तयार केलं की शिकलेल्या उमेदवारांना संधी दिलेली. या प्रभागामध्ये आजही बरेचसे समस्या आहेत आणि त्या समस्या जाणण्यासाठी शिकलेल्या उमेदवारांना कुठल्या पक्षाने संधी नाही दिलेली. या प्रभागामध्ये आता जेही उमेदवार उभे आहेत त्यापैकी आम्ही तिन्ही उमेदवार उच्च शिक्षित आहे आणि ह्या उच्च शिक्षित असल्यामुळे आम्ही प्रभागातील समस्या पूर्ण जाणून घेऊन या महानगरपालिकेत उद्देशितपणे मांडून वेळेच्या वेळी ते सॉल्व्ह करू शकतो इतकी आम्हाला नक्की खात्री आहे. कारण की आम्हाला माहिती आहे की प्रभागाच्या समस्या किती वाढलेल्या आहे. या प्रभागामध्ये पाणी 7 ते 8 दिवसाला येतं, रस्त्यावर ड्रेनेजचं पाणी चाललेलं आहे आणि रस्ताही पूर्णपणे खराब झालेला आहे. या सर्व समस्या आम्ही गेल्या 10 वर्षापासून बघत आलेलो आहे की इतक्या समस्या वाढलेल्या आहे आणि या समस्या सोडवण्यासाठी ते पक्षाने नवीन एक सुशिक्षित उमेदवार, एक शिकलेला उमेदवार म्हणून आम्हा तिघांना जी संधी दिली. या संधीमध्ये आम्ही तिघही या होऊ घेतलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 7च्या उमेदवारांच्या प्रचार कार्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमचे ज्येष्ठ सहकारी अभिजित भैया देशमुख, व्यासपीठावर दिलीपराव बनकर, अनुराग शिंदे, प्रकाश मते, शैलेश सुरासे, संदीप फासगे, माजी नगरसेविका आमच्या भगिनी सीमाताई खरात, कैलास पात्रीकर, ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असे लक्ष्मणरावजी मगरे, उत्तमराव काका, दाभाडे साहेब, पालकर दादा, दादाचे फार जुने संबंध. दादा फार उशीर केला पण आनंद आमच्याजवळ पाठवला तुम्ही. आधी पाठवलं तर केव्हा नगरसेवक झाला असता. निश्चित मला खात्री आहे
हे तिन्ही उमेदवार उच्च शिक्षित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी देताना आम्ही जात बघितले नाही, धर्म बघितला नाही, फक्त उमेदवारांचं शिक्षण बघितलं. तेच न्याय देऊ शकतील याप्रमाणे अशी आमची खात्री. आमची बहीण प्रियांका फाजगे ही स्वतः इंजिनियर आहे. आनंद प्राचार्य आहे. आमचा तुषार फार्मासिस्ट आहे. म्हणजे प्रभागाची सेवा करणारे उमेदवार तुम्हाला दिले. त्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीनं 30 वर्ष आपल्याला उल्लू बनवलं. ती तारीख दिली. 2.5 महिन्यात पाणी देतो म्हणजे परत बटत आपण मतं घ्या, तिकडे घ्या. एकच तुम्हाला सांगतो, ज्या पाण्यावर यांनी महापालिकेत जिंकल्या, 800 रुपयाची योजना 2800 बहुतेक दौलतदार होते त्यावेळेस. पुढे दादा तुम्ही त्यावेळेस होते, मला आठवतंय. 800 रुपये योजना आज किती झाली माहिती आहे का? 800 कोटीची योजना 2800 कोटी झाली. 2000 कोटी कोण टाकले त्याचा हिशोब मागायची वेळ आता आलेली. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आमच्या गावातली मायमाऊली आपल्या